हॅलो, वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप. मी प्रमिला. माझ्या फिट अँड फाईन या ग्रुपमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. टिप्स टू रिव्हर्स युअर एज. आज आपण काही नवीन गोष्टी बघणार आहोत. यू कॅनॉट स्टॉप ग्रोईंग युअर एज, बट डेफिनेटली यू कॅन लुक 10 years यंगर इफ यू फॉलो सम इम्पॉर्टंट थिंग्स. काही अशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण आपलं वय 10 वर्षापेक्षा यंग दिसू शकू. फर्स्टिंग डाएट should start your day with special warm water. It might be including lime, jeera, turmeric, methi seeds, ajwain or fennel seeds. आपल्या दिवसाची सुरुवात एका स्पेशल वॉर्म वॉटरने व्हायला हवी. याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता. जिरा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून किंवा जिरा पावडर टाकून ते पाणी उकळून ते थंड करून पिऊ शकता. टर्मरिक पाणी घेऊ शकता. मेथी सीड्स रात्री भिजवायचे आहेत, त्या सकाळी गाळून प्यायच्या आहेत गरम करून. अजवाईन किंवा फेनल सीड्स म्हणजे बडीशेप, यातलं कोणतंही एक पाणी सकाळी उठल्याबरोबर अनोश्यापोटी 1 ग्लास आणि जर शक्य असेल तर 2 ग्लास कोमट करून प्यायचं आहे. दिवसाची सुरुवात अशी करायची आहे. इन्क्लूड फ्रुट्स अँड सोक ड्रायफ्रुट्स इन युअर ब्रेकफास्ट. आपल्या ब्रेकफास्टमध्ये रात्री थोडेसे ड्रायफ्रुट्स भिजत टाकायचे आहेत आणि ते सकाळी खायचे आहेत. फ्रुट्स ड्रायफ्रूट बरोबर फ्रुट्स खाल्ले तर अति उत्तम. ऑल्सो ऍड प्रोटीन इन युअर ब्रेकफास्ट. आपल्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन्स रिच आपला ब्रेकफास्ट पाहिजे. तुम्ही शेंगदाणे, चणे किंवा अंडी घेऊ शकता. ऍड सॅलड इन युअर लंच. आपल्या जेवणामध्ये सॅलड एक वाटी असायलाच पाहिजे. अवॉइड बेवरेजेस. इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन ऍड ग्रीन टी. चहा, कॉफी घेणं शक्यतो टाळा. त्याच्याऐवजी तुम्ही दूध घेऊ शकता किंवा ग्रीन टी घेऊ शकता. शुड फिनिश युअर डिनर बिफोर 8 PM. संध्याकाळी 8 वाजताच्या अगोदर तुमचं जेवण व्हायलाच पाहिजे. अवॉइड हेवी डिनर अँड लेट नाईट डिनर. शक्यतो लेट नाईट डिनर टाळा आणि खूप हेवी प्रमाणात डिनर घेऊ नका. हायड्रेशन. स्टार्ट युअर डे विथ वॉर्म वॉटर. Drink 6 to 8 glasses of water throughout the day. Always drink water sip by sip. Sit down while drinking water. Have a less water after 7 PM in the evening. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करायची आहे. दिवसातून 6 ते 8 ग्लासेस पाणी शक्यतो प्यायचे आहे. हिवाळ्यामध्ये तुम्ही कमी पाणी पिता आणि उन्हाळ्यात आपल्याला जास्त पाण्याची आवश्यकता असते. पाणी नेहमी पिताना घटाघट प्यायचं नाहीये, ते सिप बाय सिप प्यायचं आहे. उभं राहून पाणी प्यायचं नाहीये, त्याच्यामुळे टाचदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. आणि संध्याकाळी 7 नंतर शक्यतो कमी पाणी प्यायचं आहे, कारण त्यामुळे जर तुम्ही जास्त पाणी संध्याकाळी पिलात तर रात्री वॉशरूमला जायला उठावं लागतं आणि तुमची झोपमोड होऊ शकते. नेक्स्ट इज एक्सरसाइज. Daily 20 minutes exercise is must. Daily 20 minutes walking is must. You can dance, Zumba or yoga according to your time. Avoid long sitting while doing table work. Always have a break while doing desktop job. तुम्ही डेस्कटॉप जॉब करताय किंवा टेबल वर्क करताय तर अधून-मधून थोडंसं उठून चाला किंवा एक राऊंड मारा. दिवसातून 20 मिनिटं सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज तुम्ही करू शकता. एकतर तुम्ही झुंबा करू शकता, वॉकिंग करू शकता किंवा योगा करू शकता. ॲज युअर विश. मेडिटेशन. Should have a 10 to 20 minutes meditation every day, either early in the morning or before going to bed. Meditation helps to calm and relax your mind. It relieves stress and anxiety. मेडिटेशन केल्यामुळे तुमचं माइंड शांत होतं आणि रिलॅक्स होतं आणि तुमचं स्ट्रेस आणि एन्झायटी कमी व्हायला मदत होते. स्लीप. ट्राय टू स्लीप अर्ली अँड गेट अप अर्ली. ऑलवेज हॅव अ 5 to 6 hours sleep. Sound sleep relax your mind and gives energy.
for next day. Set your fitness goal. One should set your fitness goal. Visualize and repeat it early in the morning. Universe helps you to complete your goal when you write and repeat it early in the morning. And with this, thank you. Please do like, share, and subscribe my channel. Thank you.